प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। कुणाल कामराने शिवसेनेला पुन्हा डिवचलं। शिवसैनिकांनी स्टुडिओच्या केलेल्या तोडफोडीवरती नवं गाणं केलं पोस्ट। कोरटकरवर कोल्हापूर कोर्टाबाहेर 2 शिवप्रेमींकडून हल्ल्याचा प्रयत्न, तर आक्षेपार्ह वक्तव्य आणि धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कोरटकरला पळून जाण्यात काँग्रेस नेत्याने मदत केल्याचा भाजपाच्या परिणय फुकेंचा आरोप, तर त्या नेत्याचं नाव सांगा म्हणत वडेट्टीवारांचं फुकेंना प्रत्युत्तर। जयकुमार गोरे प्रकरणी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आरोपीच्या संपर्कात, मुख्यमंत्री फडणवीसांचा गंभीर आरोप, तर महिलेला न्याय मिळावा म्हणून कॉल केले असतील, सत्य जनतेसमोर यावं रोहित पवारांची मागणी। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस, शेवटच्या दिवशीही विरोधी पक्षनेत्याची निवड होण्याची शक्यता नाहीच, दोन्ही सभागृहात विरोधकांची टीका। तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय। अनिल परबांचं नाव न घेता विधान परिषदेत हल्लाबोल, बाजूला बसलेले उद्धव ठाकरेही गालातल्या गालात हसले। कल्याणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच राडा, कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये सेनेचे पदाधिकारी भिडले, प्रभागात पाणी प्रश्नावरून झाला वाद। बीडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहाबाहेर सतीश भोसलेवर खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा प्रकार समोर, या प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन। तुळजाभवानी देवीच्या गाभारा पाहणीसाठी पुरातत्व खात्याला बोलवण्यावरून वाद, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विरोध करत पुजाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा। आणि नागपुरात अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा अपघात, सोनूच्या पत्नीसोबत वहिनी आणि इतर नातेवाईक जखमी, कारमधील एअरबॅग्स उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला।